संभाजीनगरमधील मनपा निवडणुकीमध्ये ठाकरेंना अवघ्या 6 जागांवर समाधान मानावं लागले। या पराभवानंतर ज्येष्ठ नेत्यांमध्ये चांगलीच जुंपलेली आहे। या दारुण पराभवाला अंबादास दानवे जबाबदार असल्याचा आरोप चंद्रकांत खैरेंनी केलाय। दानवे तो स्वीकारणार नाहीत, मात्र हे सत्य असल्याचं खैरेंनी दावा केलेला आहे। धक्कादायक बाब म्हणजे अखेरचे 7 दिवस दानवे प्रचारात नव्हते असा आरोप खैरेंनी केलाय। दानवेंची काही सेटिंग होती का असा संशयही त्यांनी व्यक्त केलाय। रशीद मामू निवडून आले, मात्र त्यामुळे पक्षाचं नुकसान झालं, त्याचा हा निर्णय चुकीचा होता। त्यामुळे 50,000 हिंदूंची मतं चुकली असंही खैरेंनी म्हटलंय। तर याबाबत मातोश्रीवर अनेकांनी तक्रारी केलेल्या आहेत आणि मी पण मुंबईत हे सगळं कानावर टाकणार असल्याचं खैरेंनी सांगितलं। दोघे मिळून त्या ठिकाणी आम्ही एकत्र बसलोच नाही। मी किती वेळेस फोन करायचो, त्या व्यक्तीने मला म्हणजे माझा फोन घेतला नाही। अंबादास दानवेने फोन घेतला नाही, काही नाही। मी बरंच बरं असे अनेक जण होते की ते फोन करायचे, त्यांना खरं काय असं ते अंबादास दानवेने असं करावं हे काही समजत नाही। पण आज जर आम्ही बसून केलं असतं तर निश्चितच आमच्या जागा चांगल्या आल्या असत्या। तुम्हाला सांगतो की हे योग्य नाही आहे। आज आपल्या पक्षाचं नुकसान होत आहे, हे लक्षात आलं पाहिजे। तरी त्यांनी लक्ष दिलं नाही। त्यांना करायचं आहे का नुकसान असं वाटतंय? काही समजत नाही, काय कोणाशी काय ऍडजस्टमेंट केली का काय केलं काही समजत नाही। आमचे ज्येष्ठ नेते आहे, मी काही त्यांच्या विरोधात एक शब्दही बोललो, पण संभाजीनगरात मी 124 किलोमीटर पायी फिरलो। 29 वॉर्डात 124 किलोमीटर पायी फिरलो। कोणत्याही उमेदवाराला विचारा, मी खैरे साहेबाला भेटलं म्हणजे मी काम करतो अशातला भाग नाही। 29 प्रभागातल्या सगळ्या उमेदवारांकडं मी डोअर टू डोअर जाऊन आलो। 124 माझे पाय उचलत नव्हते। रोज संध्याकाळी 124 किलोमीटर मी चाललो। उद्धवजींची सभा घेतली, मोठी विराट घेतली, आणि सभेनंतर शेवटचे 2-4 दिवस काही जाहीर प्रचार नसतो। काही कॉर्नर बैठक असतात, काही बैठक असतात, काही गाठीभेटी असतात। मला फक्त खैरे साहेबाला हे माहिती नसावं याचं मला आश्चर्य आहे। खैरे साहेबांनी एवढ्या निवडणुका लढल्या, एवढे सिनियर लीडर आहेत ते, मी तर लहान आहे, छोटासा आहे, परंतु त्यांची जी भूमिका आहे आता त्याला मी काही करू शकत नाही।